त्यातला चोथा फेकून देतोस. त्याबद्दल हे उदर, हे पोट, तुझे मी खूप आभारी आहे. कारण तू जर बिघडलास तर सर्व शरीरामध्ये आजार पसरतात. कारण प्रत्येक आजाराचं माहेरघर उदर मानलं जातं. म्हणून तू निरोगी आहेस. तू निरोगी राहावा म्हणून माझी कायम प्रार्थना असेल. तू माझ्या जीवनामधील चयापचय क्रिया करणारा, माझ्या जीवनातील जे अन्न आहे, पाणी आहे, यातून सात्विक गोष्टी घेणारा, सत्व घेणारा आणि माझं जीवन सुखमय करणारा आहेस. त्यामुळे तुझे खूप खूप आभारी आहे. तू निरोगी आहेस. तुला कुठलाही विकार नाही आहे. तू खूप छान आहेस. असंच मी निसर्गाकडे प्रार्थना करतोय. तुला कधीच काही होणार नाही आहे. तू माझं जीवन आहेस. आता मूत्रसंस्थेकडे यायचं. लक्ष केंद्रित करायचं. तुम्ही आहात म्हणून माझ्या शरीरामध्ये जे अशुद्ध पाणी आहे, जे अन्नाचा चोथा आहे, तो तू बाहेर काढण्यासाठी मदत करतोस. तू नसता तर माझ्या शरीरामध्ये हे सर्व मळ आणि मूत्र साठून शरीर नष्ट झालं असतं. म्हणून तुमचेसुद्धा मी खूप आभारी आहे. तुम्ही आहात म्हणून नवीन प्रजनन संस्था निर्माण होते, सृष्टीची निर्मिती होते. तुम्ही आहात म्हणून शरीरामधील फिलिंग्स, भावभावनांचं संयम होतं, नियंत्रण होतं. म्हणून तुमचे मी खूप खूप आभारी. तुम्ही आहात, तुम्ही सृष्टीचे निर्माण करणारे आहात म्हणून तुमचे खूप आभारी. तुम्ही मूलाधार चक्राच्या अतिशय जवळचे आहात, जे भगवान गणेशाचं स्थान आहे, निर्मितीचं स्थान आहे. माझ्या लैंगिक जीवनातील सर्व सुखमय गोष्टी निर्माण करण्यात तुम्ही आहात. तुमचे खूप खूप आभार. आता आपल्या जंघांकडे यायचे, मांड्यांकडे. हे मांड्या, जंघा, तुम्ही आहात म्हणून मी उभा राहू शकतो. मी मांडी घालून बसू शकतो. मी कार्य करू शकतो. मी वाहन चालवू शकतो. इकडे तिकडे फिरू शकतो, भ्रमण करू शकतो. जर तुम्ही नसता तर ते मला शक्य नव्हतं. तुम्ही निरोगी राहा, हीच मी निसर्गाला प्रार्थना. ज्यांना संधिवात असेल त्यांनी खास करून गुडघे, सांधे यांच्यासाठी प्रार्थना करायची असते. हे माझे पायांचे दोन्ही गुडघे, जे माझ्या पायांना घडी घालू शकतात, फोल्ड करतात. तुम्ही नसता तर मी माझे पाय फोल्ड करू शकलो नसतो, घडी घालू शकलो नसतो, मांडी घालून बसू शकलो नसतो, चालू शकलो नसतो, उभं राहू शकलो नसतो. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही सुखात राहा, आनंदात राहा, तुम्ही निरोगी राहा, ही निसर्गाकडे प्रार्थना आहे. तुम्हाला कुठलाही विकार झालेला नाही आहे. तुम्हाला कुठलाही वाताने त्रास दिलेला नाही आहे. तुम्हाला कुठलाही वाताचा त्रास होणार नाही आहे. तुम्ही खूप मजबूत आणि खूप आनंदात आहात. निसर्गाकडे माझी प्रार्थना की तुम्ही खूप तंदुरुस्त राहणार. तुमचा कुठलाही वात विकार तुम्हाला शिवणार नाही. तुम्ही खूप आनंदात राहणार. हे पोटऱ्यांनो, तुम्ही आहात म्हणून मी आहे. नाही तर मला उभं राहता आलं नसतं, धावता आलं नसतं, चालता आलं नसतं, नृत्य करता आलं नसतं, डान्स ज्याला आम्ही म्हणतो, उड्या मारता आल्या नसतात. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही कायम निरोगी राहणार आहात. तुम्ही निरोगी आहात. हे माझ्या तळव्यांनो, पायाचे पंजे, तुम्ही आहात म्हणून मी धावू शकतो. तुम्ही आहात म्हणून स्थिर मी उभं राहू शकतो. तुम्ही आहात म्हणून मी चालू शकतो. तुम्ही आहात म्हणून परमेश्वराच्या मंदिरापर्यंत मी जाऊ शकतो. तुम्ही आहात म्हणून निसर्गाच्या सानिध्यात मी जाऊ शकतो.
तुम्ही आहात म्हणून निसर्गाचा मी रसास्वाद घेऊ शकतो. तुम्ही आहात म्हणून मी मला आवडते ते खेळ खेळू शकतो. तुम्ही आहात म्हणून मी नृत्य करू शकतो. तुम्ही आहात म्हणून हवं त्या गोष्टी मी मिळवण्यासाठी धडपड करू शकतो. म्हणून तुमचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही खूप तंदुरुस्त आहात, निरोगी आहात. तुमचे उपकार मी कधीच विसरणार. हे माझे हातांचे पंजे, बोटं आणि जे काही सुटलेले अवयव असतील, माझ्या पाठीचा कणा, बरगड्या, यकृत, लिव्हर, ह्या सर्व शरीरातील छोट्या मोठ्या अवयवांचा मी खूप आभारी आहे. तुमचा मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला चांगलं आरोग्य दिलं, चांगलं आयुष्य जगण्यासाठी दिलं आणि त्यामुळे मी आज चांगलं आयुष्य जगू शकतो आहे. मी निरोगी राहू शकतो. मी निरोगी राहणार आहे, निरोगी असणार आहे. तर तुमचेसुद्धा मी खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने आपण आपल्या शरीराचे थँक्स म्हणायचे असतात, आभार मानायचे असतात, कृतज्ञता व्यक्त करायची असते. जे शरीर आपल्यासाठी कार्यरत असतं त्याचे आभार मानल्यानंतर तुम्ही सर्व रोगापासून मुक्त होतात, आजारापासून मुक्त होतात. आणि हे आजारापासून मुक्त व्हायचं असेल तर मेडिसिन तर आहेच, पण मेडिसिनला सपोर्ट करण्यासाठी तुमचं शरीर महत्त्वाचं आहे. कितीही चांगल्या भारीतल्या भारी औषध दिलं आणि तुमच्या शरीराने जर त्याला सपोर्ट केला नाही तर ते भारीतलं भारी औषध कधीही ते कामी पडत नाही. तुम्हाला जर त्या औषधांचा सकारात्मक रिझल्ट हवा असेल तर तुमचं शरीराने त्या औषधाला सपोर्ट केला पाहिजे, तरच ते औषध कामी ठरतं. ते तुम्हाला तुमच्या शरीरावरती तुमची कमांड पाहिजे. तुम्ही त्यांचा ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे, त्यांना आभार व्यक्त केले पाहिजेत, त्यांना सूचना दिल्या गेल्या पाहिजे. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित चांगल्या सूचना दिल्या तर तुमचं शरीर निरोगी आणि चांगलं राहतं. आपण नेहमी आपल्या शरीराला दुर्लक्षित करत आलेलो आहोत. फक्त आपण आपल्या चेहऱ्यावरतीच लक्ष केंद्रित करतो. आरशासमोर आंघोळ झाली की आरशासमोर उभं राहतो, केस विंचरतो, चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल तर पावडर लावतो, ओठ सुकले असेल तर लिपस्टिक लावतो, गाल सुकले असतील तर लाली लावतो आणि आपण आपल्याला फक्त चेहऱ्याला डेकोरेट करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. चेहरा म्हणजे शरीर नाही. शरीर हे जे आहे ते सहस्रार चक्रापासून ते पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत आहे. प्रत्येक यातला कण ना कण तुमच्यासाठी अहोरात्र झिजत असतो आणि तो झिजणारा जो आहे त्याला तुम्ही आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याला निरोगी राहण्यासाठी त्याला सूचना देणं गरजेचं आहे. तुम्ही जर नियमित त्याला अशा सूचना दिल्या तर तुमचं शरीर कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्हाला जर संधिवात असेल, तुम्हाला जर रक्तदाब असेल, डायबेटीस असेल, सिन्झोफेनिया असेल, स्किन डिसीज असेल, पोटाचे विकार असेल, PCOD असेल, थायरॉइड असेल, अर्धशिशी असेल, मायग्रेन असेल, सायनस असेल किंवा तुम्हाला कॅन्सरसारखा दुर्धर आजार जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्याला चांगल्या सूचना देऊन, त्याला तुम्ही सकारात्मक आदेश देऊन तुम्ही त्याला ठीक करू शकता. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, तुमच्या शब्दांमध्ये आहे. फक्त तुम्ही त्यांना त्या पद्धतीने आदेश द्यायला हवा. आणि हे आपलं कृतज्ञता मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवावरती फिरून आलेलो आहोत, प्रत्येक अवयवाकडे आपण अंतर्मनाने गेलेलो आहोत, त्याची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आज आपण आपल्याच अवयवांची प्रथमच ओळख करून घेतलेली आहे आणि त्याला आपले आभार व्यक्त केलेले आहेत. हे शक्य असेल तर नियमित तुम्ही कृतज्ञता मेडिटेशन करावं, जेणेकरून तुम्ही कधीही आजारी पडणार नाहीत
आणि तुम्ही शरीर तुमचं चांगलं राहील तर तुमच्याकडे सुख, समृद्धी, आनंद, भरभराट, आरोग्य, तरक्की, प्रमोशन सर्व तुमच्याजवळ येईल. चारी लक्ष्मी तुमच्याजवळ वास करतील. अष्ट सरस्वती तुमच्यावर नांदेल. तुमच्या घरामध्ये कधीही कमतरता येणार नाही. त्यासाठी शरीर निरोगी ठेवायसाठी हे करणं खूप गरजेचं आहे. हाताचं घर्षण करायचं आहे. छानपैकी घर्षण करा. चेहऱ्यावरती, डोळ्यावरती, मस्तकावरती, कानावरती ते फिरवा. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. आणि हे तुम्ही रोज झोपताना अंथरुणावर पडल्यावर सुद्धा करू शकता. हे जे वैशिष्ट्य आहे की तुम्ही अंथरुणावर पडल्यावर सुद्धा हे मेडिटेशन करू शकता. त्यासाठी खास असं बसायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवू शकता. तुम्हाला हे माझं मेडिटेशन सेशन आवडलं असेल तर त्याला लाईक करा. चांगले कमेंट्स तुमचे पाठवा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. मी तुमच्यासाठी काही वेगळं अजून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. नियमितपणे आपण मेडिटेशनचा अभ्यास करणार आहोत. मेडिटेशन एक समुद्र आहे, खूप मोठा समुद्र आहे. त्याला आपल्याला शिकायचं आहे. आत्ताशी आपण एक थेंबामध्येच आहोत. तर आपण येणारे सेशन असेच घेणार आहोत. तुम्हाला माझं मेडिटेशन आवडलं असेल तर व्हॉट्सॲपवरती व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स पाठवा. हे पाठवा विसरू नका. आणि मी जे तुम्हाला रोज पाठवतोय सूचना, त्या सूचनांचं पालन करा. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारू शकताय. हां, विचारू शकता. माईक ऑन करा तुमचा आणि विचारा. माईक ऑन करून मला प्रश्न विचारू शकताय. तुमचा माईक ऑन करा. तुम्ही माईक ऑन करून मला प्रश्न विचारू शकताय. जर इथे विचारायचं नसेल तर पर्सनली मला व्हॉट्सॲपला प्रश्न विचारू शकताय. मी तुम्हाला उत्तर देईन. जर आता काही प्रश्न नसतील तर आपण एक प्रार्थना करायची आहे. हात जोडून घ्या. हे प्रभो, जाणून बुजून नकळत माझ्या हातून काही चुका घडल्या असतील
किंवा मी कोणा दुखवलं असेल किंवा मी कोणाला दुखवले असेल तर मला क्षमा कर. तर मला क्षमा. मला मला विद्या, विद्या, धन, धन, आरोग्य, आरोग्य, ऐश्वर्य, ऐश्वर्य, कीर्ती, कीर्ती, भक्ती, भक्ती, शक्ती शक्ती आणि चारित्र्य दे. आणि चारित्र्य दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.